महायुतीचा ठाणे जिल्ह्यात 18 पैकी 16 जागांवर विजय। ठाणे जिल्ह्यात महायुतीने 18 पैकी 16 जागांवर विजय मिळविला आहे। तर ठाण्यात कोपरी पाचपाखाळी मतदारसंघातून एकनाथ शिंदे, ओवळा माजीवाडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक, ठाणे शहर मतदारसंघातून भाजपाचे संजय केळकर विजयी झाले आहेत। याचाच जल्लोष साजरा करण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आनंद आश्रम येथे एकत्रित आले होते। याच विजयाचा आनंद व्यक्त करताना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे या त्यांची प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, इलेक्शन लढली गेली आणि त्याच्यामुळे आपण बघतो की मुलीला एवढा मोठ्या प्रमाणात तर अर्थाने संपूर्ण लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील आणि ज्येष्ठ असतील, त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीला फळ आलेलं आहे आणि साहेबांनी जी सवडीनुसार कामं केलेली आहेत त्या कामाचं कुठेतरी फळ त्यांना मिळालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की एका अर्थाने ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लढली गेली त्यावरूनच स्पष्ट होत आहे पुढचे दावेदार तसेच भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। महायुतीचा जो धडाका आहे विजयाचा असाच चालू राहणार आहे। सकाळचा जो पोपट आहे तो उद्यापासून मेलेला असेल एवढीच आमची अपेक्षा आहे। महायुतीच्या विजयाचा उत्साह पाहता भाजपाचे माजी नगरसेवक दीपक जाधव यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला। त्यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया, महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि RPI यांची जी महायुती आहे या महायुतीला या महाराष्ट्रातील जनतेने, मतदारांनी मोठ्या विश्वासाने पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवून भरघोस मतदान केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना असेल आणि अन्य सरकारी ज्या योजना आहेत ज्या ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांना, मजूर कामगारांना ज्याचा लाभ ज्यांनी घेतलेला आहे अशा सर्व महिला, पुरुषांनी, या महाराष्ट्रातल्या जनतेने, सर्व मतदारांनी महायुतीवरती मोठा विश्वास ठेवून भविष्यामध्ये देखील महायुती आणखी चांगलं काम करेल हा त्यांना कुठेतरी विश्वास वाटलेला आहे आणि म्हणून शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी जे काम केलं 2.5 वर्षामध्ये त्याला पुन्हा एकदा त्यांच्या कामाची पावती म्हणून हा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।